मतभेदांमुळे आमच्यात फूट पडत नाही. खरं तर ते मतभेद आम्ही ओळखणे, स्वीकारणे यात आमची असमर्थता असते, म्हणून आमच्यात फूट पडते. काय आम्ही याबाबत असमर्थ आहोत? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचे अध्ययन आपण करीत आहोत. या पुस्तकामध्ये प्रेषितांसमोर आलेल्या समस्या, अडचणी, छळ इत्यादींचा उल्लेख आहे. अनेक वेळा मतभेद आणि वादविवाद केवळ बाह्य बाजूचेच असतात असे नव्हे, तर ते अंतर्गतही असू शकतात. याचे उदाहरण आपणास येथे पाहावयास मिळते. परंतु असे असूनही प्रेषितांनी सुवार्ता कार्य कसे पुढे नेले या गोष्टी नक्कीच आम्हाला प्रेरणा देणाऱ्या ठरतील. आजच्या अध्यायात आपण पौल आणि बर्नबा यांनी आपली सुवार्तेची फेरी कशी पूर्ण केली आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी कसा सहभागी केला याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांच्या कृत्यांचे अध्ययन करीत आहोत आणि 14व्या अध्यायाच्या 1 ते 16 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे. आज पुढची वचने आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर 15व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करू. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो, की कशा प्रकारे जेव्हा पॉल आणि बर्नबा त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांनी त्या पायांनी अधू असलेल्या एका पांगळ्या माणसाला आरोग्य दिले, तेव्हा लोक त्यांची पूजा करण्याकरिता, त्यांना आदर देण्याकरिता त्या ठिकाणी जमा झालेत. पौलाने आणि बर्नबाने त्यांना ओरडून सांगितले की आम्ही तुमच्यासारखेच लोक आहोत. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे, अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. आता पुढे काय होतं ते पहा. 17 आणि 18 वचने सांगतात, तथापि त्याने स्वतः साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. असे बोलून त्यांनी आपणाला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. श्रोत्यानो, आम्ही सुद्धा आज पाहतो की एखाद्या माणसाने जर चमत्कार दाखवला किंवा जर त्याने पुढारीपण केले, तर लोक त्याची सुद्धा पूजा करण्याकरिता तयार असतात. आम्ही कोणत्याही माणसापुढे त्याची पूजा करण्याकरिता वाकू नये. खेदाने सांगावं लागतं की ख्रिस्ती समाजात सुद्धा असे काही लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की दुसऱ्या लोकांनी त्यांच्यापुढे झुकावे, त्यांचे चरण स्पर्श करावे. अर्थातच त्यांची इच्छा असते की लोकांनी त्यांच्या समोर समोर करावे, त्यांची हाजी हाजी करावी. ही एक फार भयंकर आणि दुःखाची गोष्ट आहे. आमच्या मंडळांमध्ये सुद्धा काही लोक अशा प्रकारे वागतात आणि काही लोकांना लोकांकडून अशा प्रकारे आदर, मान, सन्मान घेण्याची सवय झालेली आहे. ह्या ठिकाणी पॉल त्यांचे लक्ष जिवंत परमेश्वराकडे, जो त्यांचा सृष्टिकर्ता आहे, त्याच्याकडे वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या मूर्त्यांपासून, ग्रीक पौराणिक मतांपासून त्यांना तो दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. 19 वचन सांगतं, नंतर अंत्योखिया व इकुन्या येथून कित्येक यहुदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. श्रोत्यानो, हे किती अस्थिर लोक आहेत. आताच काही वेळेपूर्वी ते त्याला पूजण्याकरिता तयार होते आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी त्याला दगडमार केलेला आहे. एक दिवस ते देवाप्रमाणे पौल आणि बर्नबाची पूजा करण्याकरिता तयार होते, तर दुसऱ्या दिवशी पौलाला मरणोत्तर त्यांनी दगडमार केला. आमच्या समाजात सुद्धा लोक कुठल्या ना कुठल्या गोष्टींच्या मागे वेडे होतात. कधी बेल बॉटम पॅन्ट असते, तर कधी बॅगी असते, तर कधी दुसरे काही. आता त्यांनी पौलाला दगडमार केला आणि तो मरण पावला असे समजून त्याला शहराबाहेर फरफडत ओढत नेले. श्रोत्यानो, काय आपणाला वाटतं का की पौल त्यावेळी मेला होता?
मला काय वाटतं हे मी आपणास सांगते. मला वाटतं की तो मेला होता. कारण करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 2 ते 4 वचनांमध्ये लिहिताना पॉल त्याच्या अनुभवाविषयी लिहितो. 14 वर्षांपूर्वी मला स्वर्गात भेटीसाठी वर उचलून नेण्यात आले होते. तेथे माझे शरीर होते किंवा फक्त माझा आत्मा होता हे मला विचारू नका, कारण मला ते माहीत नाही. त्याचे उत्तर फक्त देवालाच देता येईल. काही का असेना, मी तेथे स्वर्गात होतो आणि तेथे मी इतक्या थक्क करून सोडणाऱ्या गोष्टी ऐकल्या की त्यांचे वर्णन करणे मानवी शक्तीच्या व शब्दांच्या पलीकडे आहे. आणि तसे पाहिले तर त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगण्याची मला परवानगी नाही. श्रोत्यानो, तो माणूस कोण होता? तो स्वतः पॉल होता. कारण करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय आणि 7व्या वचनात तो पुढे लिहितो, मी एवढेच म्हणेन, मला झालेली प्रगटीकरणे इतकी प्रचंड होती की त्यामुळे मी फुगून जाईन असे देवाला वाटले, म्हणून मला अशी शारीरिक अवस्था देण्यात आली की ती माझ्या देहाला इजा करणाऱ्या, त्रास देणाऱ्या, माझ्या गर्वाला नमविणाऱ्या अशा काट्यासारखी व सैतानाचा दूत ठेवल्यासारखी झाली आहे. श्रोत्यानो, मला नाही वाटत की त्या जनसमुदायाने पौलाला अर्धमरणावस्थेत तसेच सोडून दिले. मला वाटतं त्यांनी त्याला पूर्णपणे मारून टाकले होते. आणि माझा विश्वास आहे की देवाने त्याला पुन्हा जिवंत केले. परमेश्वराने ह्या दगडमारास का परवानगी दिली? हा प्रश्न आहे. गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 7वं वचन आम्हाला सांगतं, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. पौलाने जे पेरले त्याचीच त्याने कापणी केली. त्याने स्तेफनला दगडमार करण्याची आज्ञा दिली. कदाचित आपणापैकी कोणी लोक हा आक्षेप घेतील की आता तर त्याचे परिवर्तन झाले होते, मग परमेश्वराने असे का घडू दिले? होय श्रोत्यानो, पौलाचे परिवर्तन झाले होते, परंतु परिवर्तनानंतर सुद्धा आम्ही जे काही पेरले आहे त्याची कापणी आम्हाला करावी लागते. तेच पौलाला करावे लागले. हा निसर्गाचा नियम आहे. तोच नियम आमच्या जीवनात सुद्धा लागू होतो. जे काही आम्ही पेरतो त्याचीच आम्ही कापणी करतो. कारण पौलाने स्तेफनला दगडमार करण्यात भाग घेतला आणि काही वर्षानंतर नेमकी तीच गोष्ट त्याच्यासोबत घडली. 20वं वचन पहा, 14वा अध्याय 20वं वचन. पण त्याच्या भोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबाबरोबर तो दरबेस गेला. हे फार चमत्कारिक आहे. ज्या माणसाला दगडमार केला जातो तो माणूस फार वाईट रीतीने घायाळ होतो. परंतु ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की पॉल उठला, दुसऱ्याच दिवशी तो प्रवास करण्याकरिता तयार झाला. तो खरोखर मृत्यूतून जिवंत झाला किंवा नाही हे मी खात्रीने सांगू शकत नाही, परंतु मात्र तो घायाळ व्यक्ती दुसऱ्या दिवशी उठून प्रवासाकरिता तयार आहे हे मात्र चमत्कारिक आहे. आम्हाला वचन सांगतं की दुसऱ्या दिवशी बर्नबाबरोबर तो दरबेस गेला. खरोखर श्रोत्यानो, परमेश्वराने ह्या ठिकाणी आपलं सामर्थ्य प्रगट केलं. 21 आणि 22 वचने पहा, त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंथुकिया ह्या नगरात ते परत आले. आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. श्रोत्यानो, जर आपण नकाशाकडे पाहाल तर आपणास दिसेल की दर्बे आसाचा शेवटचा बिंदू आहे, रेषेचा शेवट आहे. ह्या स्थळी येऊन ते वापस फिरलेत आणि त्यांनी त्यांची पावले लुस्त्र, इकुन्या आणि अंथुकियाकडे वळवलीत. 23वं वचन. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपविले. ते पिसिदिया आणि पंफुल्यामधून वापस फिरलेत आणि पिरगामध्ये पुन्हा शुभवर्तमानाची घोषणा त्यांनी केली. नंतर ते अत्तालियाला गेलेत आणि त्या बंदरगाहहून अंत्योखियाला वापस आलेत. पुढे 24 पासून 28 वचने पहा. मग ते पिस्तियामधून पंफुल्यात गेले आणि पिरगा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. तेथून ते अंत्योखियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते. तेथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसे कसे उघडले हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.
श्रोत्यानो, पॉल आणि बर्नबा अंत्योखियाला कामाचा सर्व रिपोर्ट देण्याकरिता येतात, कारण ह्या मंडळीने त्यांना बाहेर शुभवर्तमान प्रसाराकरिता पाठवले होते. त्यांना हे आता खात्रीपूर्वक माहीत झाले होते की परमेश्वराने गैरयहूदी लोकांसाठी शुभवर्तमानाचे द्वार उघडले आहे. जेव्हा शुभवर्तमान प्रसाराचे कार्य सुरू झाले, तेव्हा मंडळ्या 100% यहुदी होत्या. नंतर काही प्रमाणात अन्य जातीयांचा समावेश मंडळांमध्ये झाला आणि आता शुभवर्तमान अन्य जातीच्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. एशिया मायनरमधल्या मंडळ्या 100% अन्य जातीच्या लोकांच्या होत्या. काही ठिकाणी यहुदी होते, परंतु ते गिनतीत नव्हते, फार कमी प्रमाणात होते. यहुद्यांनी शुभवर्तमान स्वीकारले नाही, परंतु अन्य जातीच्या लोकांनी मात्र ते फार मोठ्या प्रमाणात स्वीकारले. आता आपण 15व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या ठिकाणी आम्हाला येरुशलेम येथील सभा ह्याविषयी वाचायला मिळते. पॉल आणि बर्नबाची पहिली शुभवर्तमान घोषणेची यात्रा संपली आहे आणि गलितियामध्ये त्यांनी जितक्या मंडळ्या स्थापल्या त्या सर्व मंडळ्या 100% गैरयहुदी लोकांच्या होत्या. आता मंडळी पहिल्या आणि फार मोठ्या समस्येचा सामना करते. यहुदामध्ये बरेचसे इब्री परिवर्तित झालेले परुषी लोक होते. मोशेच्या नियमांना सोडण्यास ते तयार नव्हते. त्यांनी ठामपणे सांगितले की गैरयहुदी लोकांनी सुद्धा मंडळीमध्ये मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करावे. इतकेच नाही, परंतु त्यांचा विश्वास होता की जोपर्यंत सुनता होत नाही तोपर्यंत त्यांचे तारण होऊ शकणार नाही. या वादाविषयी येरुशलेमेतील मंडळीला खबर मिळाली. प्रेषितांना आता त्यांच्या प्रश्नांचा सामना करावा लागणार होता. मंडळीने ह्या बाबतीत काय निर्णय घ्यावा? येरुशलेममध्ये मंडळीची पहिली सभा ह्याकरिता बोलवण्यात आली. इतिहासात पाहिल्यास आपणास आढळेल की अशा मंडळ्यांच्या बऱ्याच सभा झाल्यात, ज्यात मोठ्या मोठ्या कठीण अशा मुद्द्यांवर विचार करून निर्णय घेण्यात आलेत. उदाहरणार्थ, पवित्र वचनाची कायदेशीरता आणि अचूकता ठरविण्यासाठी, दुसऱ्या सभेत येशू ख्रिस्ताचे देवीपण आणि तो परमेश्वर तसेच मानवसुद्धा आहे ह्या सत्यावर विचार करण्यात आला. जेव्हा मंडळांमध्ये काही मतभेद झालेत, तेव्हा अजून काही महत्त्वाच्या सभांमध्ये त्यावर निर्णय घेण्यात आले. काही लोक म्हणतील की आमच्या दिवसातसुद्धा अशा सभा हव्यात. निश्चितच आहे, लोकांना असं वाटणं अगदी वास्तविक आहे. मला भीती वाटते की श्रोत्यानो, आमच्यामध्ये कधीच एकमत होणार नाही, कारण बऱ्याचशा मंडळ्या येशू ख्रिस्तापासून दूर गेल्या आहेत. एक सभा जी येशू ख्रिस्ताला केंद्रस्थळी ठेवून एकत्रित येऊ शकत नाही, ती खरे पाहता मंडळीची सभा नाही, कारण येशू ख्रिस्त हा मंडळांचा केंद्रबिंदू आहे. मुद्दा धार्मिक विधी, सदस्यता किंवा संस्कार ह्याचा नाही, परंतु मुख्य मुद्दा आहे कुठल्याही व्यक्तीचा येशू ख्रिस्ताशी असलेला व्यक्तिगत संबंध. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांचा येशू ख्रिस्ताशी व्यक्तिगत संबंध नाही, जे त्याच्यापासून दूर आहेत, त्यांची त्याच्याशी सहभागिता नाही, तेच लोक जास्त प्रमाणात संस्कार, विधी ह्याबद्दल वाद घालतात. हातात मोठे पवित्र शास्त्र घेऊन ते दर रविवारी मंदिरात जातात, फार उंच स्वरात गीत गातात, परंतु सोमवारी मात्र ते येशू ख्रिस्तापासून दूर जातात, त्याला दूर करतात. येशू ख्रिस्त आमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असायला पाहिजे. त्याच्याविषयी आम्ही निरंतर विचार करायला हवा. प्रत्येक क्षणोक्षणी आम्ही त्याची आठवण करायला हवी. श्रोत्यानो, आमच्या रोजच्या जीवनात त्याची उपस्थिती असायला पाहिजे. जीवनातील प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक घडामोडीत तो आमच्या सोबत उपस्थित असायला पाहिजे. आता आपले लक्ष येरुशलेमेतील सभेकडे मी वेधित आहे. हे जे लोक आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण लोक आहेत. हे लोक ह्या मुख्य मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याकरिता आलेले आहेत. आता त्यांचा पहिला प्रश्न आहे सुनतेविषयी. 15वा अध्याय पहिलं वचन सांगतं, तेव्हा काही जणांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुनता झाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. येथे हा मुद्द्यातील कठीण प्रश्न आहे. तो हा आहे की एखाद्या व्यक्तीची सुनता व्हावी किंवा नाही. श्रोत्यानो, तारण होण्यासाठी एखाद्या व्यक्तीने ह्या गोष्टी कराव्यात किंवा नाहीत, हा प्रश्न त्यांच्या मनात होता. आता आपण पुढे त्यांच्या ह्या समस्येच्या खोलात जाणार आहोत. दुसरं वचन,
तेव्हा पॉल व बर्नबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की पॉल व बर्नबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने येरुशलेमेतले प्रेषित व वडील वर्ग ह्यांच्याकडे जावे. पुन्हा डॉक्टर लूक सांगतात की त्यांच्यामध्ये बराच वादविवाद झाला. थोडा नाही, बराच. फार गरमागरम वाद झाला असावा. आम्हाला हे समजून घ्यावे लागेल श्रोत्यानो की शुभवर्तमान आता खरोखर ह्या सभेकरिता एका प्रश्नाच्या रूपात होते. गलतीकरास पत्र आम्हाला सभेविषयी पूर्ण स्पष्टीकरण देते. नवीन करारात शुभवर्तमान 2 अर्थाने उपयोगात आणल्या गेले. सर्वप्रथम तेथे शुभवर्तमानाची सत्यता आहे, जे अगदी मूळ आणि आवश्यक आहे. पॉल करिंथकरास पहिले पत्र 15व्या अध्यायाच्या पहिल्या 5 वचनात ह्याचे स्पष्टीकरण आम्हाला देतो. ते ख्रिस्त येशूचा मृत्यू, त्याचे गाडले जाणे आणि त्याचे पुनरुत्थान ह्याविषयी सांगते. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि पहिली 5 वचने वाचूया. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हा सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, ती सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ती सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले आणि तो कैफाला, मग 12 जणांना दिसला. श्रोत्यानो, हे शुभवर्तमानाचे सत्य आहे आणि त्यांचा संबंध येशू ख्रिस्ताशी आहे. नंतर करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 15 ते 17 वचने सांगतात. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 15 ते 17 वचने. आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो, कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले. पण मेलेले उठविलेच जात नाहीत, तर मग त्याने त्याला उठविले नाही. कारण मेलेले उठविले जात नसतील तर ख्रिस्तही उठविला गेला नाही. आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. श्रोत्यानो, ह्याचा सामना करा. जर येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले नाही तर शुभवर्तमान नाही. परंतु परमेश्वराची स्तुती असो की त्याने प्रभू येशूला मरणातून जिवंत केले, त्याला पुन्हा उठविले. कारण 15वा अध्याय 20वे वचन सांगतं, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. ही शुभवर्तमानाची सत्यता आहे. येशू ख्रिस्त मरण पावला, तो गाडला गेला आणि तो पुनरुत्थित झाला. खरोखर श्रोत्यानो, ज्या व्यक्तीचा ह्यावर विश्वास आहे त्याने शुभवर्तमान पूर्णपणे स्वीकारले आहे. शुभवर्तमानाची जी दुसरी बाजू आहे ती आहे जी वस्तुस्थिती, जिचे स्पष्टीकरण गलतीकरास पत्रात मूळ सत्य सांगून देण्यात आले आहे. हाच ह्या येरुशलेमेतील सभेच्या वादाचा मूळ विषय, मूळ मुद्दा होता. पॉल सुद्धा ह्या वस्तुस्थितीवर लक्ष वेधित आहे, जी गलतीकरास पत्र 3रा अध्याय आणि 22व्या वचनात स्पष्ट केली आहे. तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. ह्यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. श्रोत्यानो, सुटकेचा मार्ग प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी खुला आहे. आता तारण प्राप्तीसाठी काय करावे? न काही अधिक, न काही कमी, फक्त विश्वास करायचा आहे. पुन्हा गलतीकरास पत्र 2रा अध्याय 15 आणि 16 वचनांमध्ये वचन सांगतं. गलतीकरास पत्र 2रा अध्याय 15 आणि 16 वचने. ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आम्ही जन्मतः यहुदी आहो, पापिष्ट, परराष्ट्रीयातले नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला ह्यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. श्रोत्यानो, हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. यहुदी विधी व नियम पाळणारे लोक आजच्या स्वतंत्र मतवादी लोकांपासून फरक आहेत. स्वतंत्र मतवादी शुभवर्तमानाच्या सत्याला अस्वीकार करतात. ते शारीरिक रूपाने येशू ख्रिस्त जिवंत झाला, त्याचे पुनरुत्थान झाले हे नाकारतात. काही हे सुद्धा म्हणण्यास कमी करीत नाही की येशू ख्रिस्त आणि त्याच्याविषयीचे सर्व काही मिथ्या आहे.
खोटे आहे, एक कल्पना आहे. तो न कधी ह्या पृथ्वीवर राहिला, न मेला. काही लोक इतिहासाला तितक्या प्रमाणात खोटे ठरवित नाहीत, तरीसुद्धा ते हे स्वीकार करण्यास तयार नाहीत की येशू ख्रिस्त त्यांच्या पापांकरिता मेला. पहिल्या शतकात यहुदी मत धारण करणाऱ्यांनी शुभवर्तमानाच्या सत्याला नाकारले नाही. पुष्कळ साक्षीदार होते. पॉल सांगतो की एकाच वेळेला 500 लोकांनी पुनरुत्थित येशू ख्रिस्ताला पाहिले. श्रोत्यानो, जर कोर्टात 500 साक्षीदार आपणास मिळतील तर आपण अवश्य ती केस जिंकू शकाल. प्रेषित सुद्धा पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार होते. यहुदी मतवाद्यांकरिता शुभवर्तमानाच्या सत्यतेबद्दल काहीच प्रश्न नव्हता, परंतु त्या सत्याचे जे स्पष्टीकरण होते त्याविषयी मात्र प्रश्न निर्माण झालेत. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपणाकरिता काय केले? येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील कार्य आपले तारण करण्यास पुरे आहे किंवा नाही, हा संशय ह्या लोकांच्या मनात होता. अशा प्रकारचे अनेक प्रश्न ते लोक विचारित होते. नंतर पुढे 3 ते 5 वचने पहा काय सांगतात. मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फिनिके व शोम्रोन ह्यामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते येरुशलेमेस पोहोचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील वर्ग ह्यांनी त्यांचे आगत स्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्याने जे जे घडविले ते त्यांनी सांगितले. तरी पण परुषी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, त्यांची सुनता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे पॉल आणि बर्नबाने अंत्युखिया येथील मंडळीला कार्याचा पूर्ण अहवाल सांगितला, त्याच प्रकारे त्यांनी येरुशलेमेतील मंडळीला सुद्धा सांगितला. त्यांनी सांगितले की आम्ही त्यांना शुभवर्तमान सांगितले. गलतिया देशातील लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. श्रोत्यांनो, आपण शुभवर्तमानामध्ये काही जोडता तेव्हा आपणाजवळ शुभवर्तमान नाही, परंतु फक्त धर्म बाकी राहतो. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान, अर्थात तो आमच्या पापांसाठी मेला, गाडला गेला आणि पुन्हा जिवंत झाला, हे लोकांना सांगायचे आहे. परमेश्वर ह्या विषयात आमची मदत करो आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रियांनो, ही वास्तविकता आहे की मतभेद आणि वाद हे असणारच, परंतु आम्ही त्यांना देवाच्या वचनांद्वारे पाहणे, समजणे आवश्यक आहे. नाहीतर हेच वाद आमच्यामध्ये फूट पाडतात आणि वेळीच त्यावर इलाज आवश्यक असतो. प्रियांनो, प्रत्येक गोष्टीत केंद्रस्थानी येशू ख्रिस्त असणे आवश्यक आहे. आज आमच्या जीवनात भेडसावणाऱ्या वादांना, मतभेदांना काय आम्ही ख्रिस्त केंद्रित अवस्थेतून सोडविण्याचा प्रयत्न करतो? नसेल तर आम्हाला अजूनही संधी आहे मतभेदांमधून बाहेर पडण्यासाठी. आज आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र, सन्मानास योग्य अशा आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा, की आजही आम्ही या जिवंतांच्या भूमीवरती आम्ही जिवंत असे आहोत. आणि ह्याचं कारण म्हणजे जे तुझं अस्तित्व अजूनही आमच्यामध्ये आहे. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो असताना तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस की आमच्या जीवनामध्ये असलेले वाद, भांडण, तंटा हे सर्व काही आम्ही दूर करण्याची गरज आहे. होय प्रभूजी, कदाचित आमच्यामध्ये तो समंजसपण नसेल आणि म्हणूनच आमची प्रार्थना आहे, समंजसपण आणि प्रभूजी एकमेकांना समजून घेणारा अंतःकरण आमच्यामध्ये असू दे. आमची अंतःकरणं कदापि कठीण होऊ देऊ नकोस. कारण प्रभूजी, आम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी वाद वाढतो त्या ठिकाणी नंतर फूट पडते, आणि ज्यावेळेस फूट पडते ते सैतानाला आमंत्रण असतं. आणि म्हणूनच प्रभूजी, आज आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे, आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आशीर्वादित कर आणि आमच्यामधील सर्व वाद, मतभेद तू दूर कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा.
प्रभू तुम्हासह असो.